क्षेत्र आहेत, आणखी बरेचसे क्षेत्र आहेत की जिथे जॉब मिळू शकतो डिप्लोमा केल्यानंतर. गव्हर्नमेंट जॉबसुद्धा डिप्लोमा केल्यानंतर मिळू शकतो. रेल्वेमध्ये जॉब मिळू शकतो, सैन्यामध्ये जॉब तुम्हाला मिळू शकतो, याची चर्चा आपण केली आहे. त्यानंतर काही गव्हर्नमेंट कंपनीज आहेत जिथे खूप चांगला पगार मिळतो आणि खूप चांगली ट्रीटमेंट असते. तर त्या म्हणजे IPCL इंडियन पेट्रोकेमिकल्स लिमिटेड, BSNL तुम्हाला माहिती आहे, भारत संचार निगम लिमिटेड, आपलं टेलिफोन ऑफिस तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एजन्सीज, इथे सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतो. परंतु यासाठी तुम्हाला तुमचं करिअर चांगलं पाहिजे, डिप्लोमाचे मार्क्स चांगले पाहिजेत, त्याचबरोबर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पास झाले पाहिजेत, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला पाहिजे आणि तुम्ही टॉपर वगैरे जर असाल, जनरली टॉपर्स वगैरे जे असतात त्यांना अशा चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब मिळत असतो. तर तुम्ही सुद्धा जर चांगला अभ्यास केला, चांगले प्रयत्न केले, डिप्लोमामध्ये जर तुम्ही खूप चांगला अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला अशा ठिकाणी जॉब मिळू शकतो आणि उत्तम पगार या ठिकाणी मिळू शकतो. त्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आणखी काही कंपनी आहे, डिपार्टमेंट्स आहे, इरिगेशन डिपार्टमेंट, पब्लिक वर्क डिपार्टमेंट, त्यानंतर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन आहे जिथे की जनगणना वगैरे अशी कामं होतात. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आहे की ज्या ठिकाणी वीज निर्मिती वगैरे आपण बघतो, बरेचसे वीज निर्मिती केंद्र आहेत, हायड्रॉलिक पॉवर स्टेशन्स आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, त्यानंतर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे. तर इथे जर तुम्हाला जॉब मिळाला तर तुमची लाईफ बनली म्हणून समजा. त्यानंतर काही प्रायव्हेट सेक्टर्ससुद्धा अतिशय छान प्रायव्हेट सेक्टर्स आहेत. डिप्लोमानंतर तुम्हाला तिथे जॉब मिळू शकतो. तर एअरलाईन्समध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो, तुम्ही पायलट होऊ शकता किंवा तुम्हाला जॉब मिळू शकतो. त्या ठिकाणी एअर हॉस्टेस, जर तुम्ही लेडी असाल तर एअर हॉस्टेसचा जॉब तुम्हाला मिळेल किंवा दुसरा काही क्रू तुम्ही होऊ शकता एअरलाईन्समध्ये. तर अतिशय महत्त्वाच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत एअरलाईन्सच्या, इंडिगो, स्पाइसजेट, एअरजेट एक्सेट्रा, अशा अनेक कंपन्या आहेत. कम्युनिकेशन फर्म्समध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो, भारती एअरटेल, रिलायन्स कम्युनिकेशन, आयडिया सेल्युलर, आता जिओ वगैरे सुद्धा आहेत. तर अशा ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो आणि खूप चांगला पगार त्या ठिकाणी मिळू शकतो, खूप चांगलं करिअर तुमचं त्या ठिकाणी घडू शकतं. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग फर्म्ससुद्धा आहेत, हिंदुस्तानी, युनिलिव्हर, ACC लिमिटेड, व्होल्टास वगैरे, हे एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स वगैरे निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत, तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होईल. काही कन्स्ट्रक्शन फर्म्स आहेत प्रायव्हेट, अतिशय नामांकित कन्स्ट्रक्शन फर्म्स आहेत, युनिटेक, GMR, मिटास, DLF, JP असोसिएटेड, त्यानंतर बिर्ला वगैरे, अशा अनेक नामांकित कंपन्या आहेत जिथे जॉब करून तुमचं लाईफ हे अतिशय उत्तम बनू शकतं, करिअर चांगलं बनू शकतं. ऑटोमोबाईल कंपन्या आहेत, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, टोयोटो, महिंद्रा, बजाज ऑटो, अशा ऑटोमोबाईल रिलेटेड कंपन्या आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही डिप्लोमा केला किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला तर अशा कंपनीजमध्ये जॉब मिळू शकतो. आणि कन्स्ट्रक्शन फर्म्समध्ये जॉबसाठी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करायला पाहिजे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही डिप्लोमा केला तर तुम्हाला इलेक्ट्रिकल पॉवर फर्म्समध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. टाटा पॉवर, BSES, सिमेन्स, L&T एक्सेट्रा, अशा कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग फर्म्स, तुम्ही जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जर केलं असेल, शक्यतो डिग्री वगैरे केली असेल तर TCS, HCL, विप्रो, पोलारिसिस, अशा कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतो. परंतु शक्यतो डिप्लोमा लेवलला जॉब मिळणं कठीण आहे, डिग्री तरी कमीत कमी पाहिजे आणि त्यासाठी तुमचं नॉलेज, तुमची स्किल्ससुद्धा चांगली पाहिजेत. आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता, सेल्फ एम्प्लॉयमेंट करू शकता, स्टार्टअप करू शकता. पण त्यासाठी स्टार्टअपसाठी जे काय तुम्हाला नॉलेज लागतं ते डिप्लोमानंतर खूप छान पद्धतीनं तुम्हाला चांगलं नॉलेज मिळतं, तुम्ही छानपैकी तयार होता आणि तुमचं स्टार्टअप चांगलं तयार होऊ शकतं. काही पेपरच्या बातम्या आहेत ज्याच्यामध्ये दाखवलं आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ॲडव्हान्स फील्ड कोणत्या आहेत, रोबोटिक्स आहे,
ऑटोनॉमस अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स, आजकाल इलेक्ट्रिक व्हेकल्स अनेक येत आहेत. त्यानंतर मेकॅट्रॉनिक्स ही फील्ड आहे, मेकॅनिकल्स रिलेटेड आहे. 3D 4D प्रिंटिंग, इंडस्ट्रीयल, इंटरनेट ऑफ थिंग्स, नॅनो टेक्नॉलॉजी आता सध्या पुढे येते. हाय स्पीड मशीनिंग, मशीन लर्निंग, असे अनेक क्षेत्र आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, पॉवर इंडस्ट्री, रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडस्ट्री, मेटल्स अँड मायनिंग इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला तर डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यापूर्वी तुम्ही चेक करायला पाहिजे की ज्या संस्थेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत आहे ती अप्रूव्ड आहे की नाही. तर अप्रूव्हल कोणाचं हवं आहे की स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, MSBTचं अप्रूव्हल त्या ठिकाणी पाहिजे आणि AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन याचं अप्रूव्हल पाहिजे. आणि त्याचबरोबर आणखी जर चांगली संस्था तुम्हाला शोधत असाल की ज्यामध्ये नोकरीची संधी अधिक जास्त आहे आणि शिक्षणाचा दर्जा चांगला आहे तर तुम्ही हे सुद्धा बघू शकता की ती NBA ॲक्रिडेटेड आहे की नाही. तर जी संस्था NBA ॲक्रिडेटेड आहे अशा संस्थेमध्ये शिक्षणाचा दर्जा हा अधिक चांगला असतो आणि त्या ठिकाणी नोकरीची संधी देखील अधिक चांगल्या तुम्हाला उपलब्ध होतील. अनेक स्ट्रीम्स आहेत इंजिनिअरिंगच्या की डिप्लोमा इन मेटलर्जी, सिव्हिल इंजिनिअरिंग, प्लास्टिक इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर आपण पाहिलंच. तर डिप्लोमा इन टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. त्यानंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी, सेरॅमिक टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मायनिंग टेक्नॉलॉजी, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, फायर सेफ्टी इंजिनिअरिंग, अनेक डिप्लोमा कोर्सेस आहेत मित्रांनो. काही नॉन टेक्निकल डिप्लोमा कोर्सेस असे आहेत. डिप्लोमा इन आर्किटेक्चर असिस्टंट हा कोर्स आहे. रबर टेक्नॉलॉजी, लेदर टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, नेटवर्क इंजिनिअरिंग, आर्ट टीचर डिप्लोमा, मल्टीमीडिया अँड ॲनिमेशन, फूड प्रोडक्शन अँड टेक्नॉलॉजी, प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग, डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क इंजिनिअरिंग, अनेक डिप्लोमा कोर्सेस आहेत. कमर्शियल आर्ट डिप्लोमा आहे, स्टेनोग्राफी, 3D ॲनिमेशन, ब्युटी केअर, कॉस्मेटॉलॉजी. कॉस्मॅटिक्स तुम्हाला माहिती आहेत की जी काही तुम्ही सौंदर्य प्रसाधनं वापरता की ती सौंदर्य प्रसाधनाची निर्मिती करण्यासाठी कॉस्मेटॉलॉजीचा अभ्यास आपण करावा लागतो. तर त्याचासुद्धा डिप्लोमा आहे. त्यानंतर डेंटल मेकॅनिक्स, डेंटिस्ट जे आहेत म्हणजे दाताचे डॉक्टर जे आहेत त्यांच्यासोबत तुम्ही काम करू शकता, त्यासाठी डेंटल मेकॅनिक्सचा कोर्स आहे. कमर्शियल प्रॅक्टिस, फॅशन टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सर्व्हिस, असे अनेक नॉन टेक्निकल डिप्लोमा कोर्सेससुद्धा आहेत. हॉर्टिकल्चर ही सुद्धा फील्ड आहे. काही फील्ड्स तुम्हाला, काही एरियाज तुम्हाला माहीत असले पाहिजे, काही क्षेत्र तुम्हाला माहीत असले पाहिजे की त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे की नाही. तर हॉर्टिकल्चर नर्सरी तुम्हाला माहिती आहे की छोटी छोटी रोपं या ठिकाणी अनेक झाडांची त्या ठिकाणी तयार केली जातात आणि ती रोपं त्या ठिकाणी विकली जातात, त्याला खूप मागणी असते. तर तो सुद्धा छान व्यवसाय आहे. त्यानंतर बी फार्मिंग म्हणजे तुम्हाला मध तयार करण्यासाठी, हनी तयार करण्यासाठी त्या ठिकाणी मधमाशांची जोपासना त्या ठिकाणी करावी लागते. तर त्याचासुद्धा अभ्यास तुम्ही करू शकता आणि तो सुद्धा व्यवसाय तुम्ही करू शकता. ऑर्गॅनिक गार्डनिंग तुम्ही करू शकता. तर तुम्हाला माहिती आहे की गांडूळ शेतीला खूप जास्त महत्त्व आलेलं आहे. तर सेंद्रिय खत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या सेंद्रिय खताने जे काय आपल्याला उत्पादन मिळतं ते अतिशय दर्जेदार उत्पादन असतं. त्यामुळे ते सुद्धा क्षेत्र या ठिकाणी महत्त्वाचं आहे. इंडस्ट्रीयल सेफ्टी आहे. रिअल इस्टेटमध्ये तुम्ही काम करू शकता. आज आपण बघतो की रिअल इस्टेटचे किमती खूप वाढत आहेत, खूप वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक लोक मध्यस्थी करतात आणि त्यातनं चांगलं कमिशन कमवतात.
तर त्याचासुद्धा कोर्स काही तुम्ही करू शकता. त्यानंतर एखादी संस्थेमध्ये क्वालिटीचा दर्जा काय आहे, क्वालिटी काय आहे, किती व्यवस्थित त्या ठिकाणी काम होतं आहे, तर ते चेक करण्यासाठी त्यासाठी ISO एक स्टँडर्ड आहे, इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो. तर त्याचे तुम्ही ऑडिटर किंवा त्याचे ट्रेनर तुम्ही होऊ शकता, त्याचासुद्धा तुम्ही कोर्स करू शकता. ऑडिट तुम्ही करू शकता. तर क्वालिटी ऑडिट या ठिकाणी करण्यासाठी तुम्ही ऑडिटर होऊ शकता किंवा क्वालिटी ऑडिटसाठी एखाद्या संस्थेला तयार करण्यासाठी त्याचे ट्रेनरसुद्धा तुम्ही होऊ शकता. ॲक्युप्रेशर आपल्याला माहीत असेल तर त्याचासुद्धा कोर्स आहे. त्यानंतर सर्टिफिकेट इन ऑइल अँड गॅस मॅनेजमेंट आहे. लँडस्केपिंग म्हणजे जमिनीचा एखादा तुकडा आहे जो अतिशय सुंदर आहे, तर त्या ठिकाणी त्याचं सौंदर्य वाढवणे, त्याचे फोटोग्राफ्स वगैरे आणि त्याचा उपयोग आपण कमर्शियल लाईफमध्ये करू शकतो. तर असे सुद्धा कोर्सेस, अनेक क्षेत्र या ठिकाणी आहेत. तुम्हाला सर्व क्षेत्र माहीत पाहिजे. न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन, काय खायचं, किती खायचं, त्याचंसुद्धा शास्त्र आहे. आणि अनेक मोठमोठी लोकं आहेत, श्रीमंत लोकं आहेत, ते त्यांचे स्वतःचे डायटिशियन्स असतात, न्यूट्रिशनलिस्ट असतात. ते त्यांना सल्ला देत असतात की केव्हा काय किती खायचं. तर तो सुद्धा महत्त्वाचा कोर्स आहे. योगा अँड नॅचरोपॅथी हा सुद्धा महत्त्वाचा कोर्स आहे. कॉम्प्युटरमध्ये वेब पेज डिझाईन हे सुद्धा आज महत्त्वाचं झालेलं आहे. आपण बघतोय की अनेक वेबसाईट्स असतात, तर त्या वेबसाईट्समध्ये आपल्याला अनेक फीचर्स असतात. तर त्याचे फ्रंट एंड असतं आणि बॅक एंड असतं. फ्रंट एंड म्हणजे आपल्याला काय काय दिसतं आणि त्याच्यामध्ये युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स. युजर इंटरफेस म्हणजे युजरला काय काय दिसतं आणि युजर एक्सपिरियन्स म्हणजे जो कोणी युजर असेल त्याला काय अनुभव येतो, त्याला किती सुविधा, त्याला किती त्याची सहजता किती आहे ती वेबसाईट वापरण्यामध्ये, त्याला आपण युजर एक्सपिरियन्स असं म्हणतो. तर वेबसाईट डिझाईनसुद्धा एक चांगलं क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. ग्राफिक डिझायनर तुम्ही होऊ शकता. मल्टीमीडिया ॲनिमेशन टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. नेटवर्किंग करू शकता. प्री स्कूल टीचर ट्रेनिंग म्हणजे बालवाडी शिक्षिका होण्यासाठी सुद्धा तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. कॉम्प्युटर सायन्समध्ये तुम्ही करिअर करू शकता. कन्स्ट्रक्शन सुपरवायझर तुम्ही होऊ शकता. आर्किटेक्ट, ड्राफ्टमन तुम्ही होऊ शकता. ड्राफ्ट्स म्हणजे तुम्ही ड्रॉइंग काढायचे असतात. तर आर्किटेक्ट म्हणजे तुम्हाला घरांच्या, बिल्डिंगच्या ड्रॉइंग्स तुम्हाला काढावे लागतील. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही करिअर करू शकता. मेकॅनिकल, कॉम्प्युटर, हार्डवेअर, इंटिरियर डेकोरेशन अँड डिझायनिंग, बेसिक फूड प्रोडक्शन, बेसिक फूड अँड बिवरेज सर्व्हिस, हाऊसकीपिंग, ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, हॉस्पिटॅलिटी अँड एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट ट्रेनिंग हे सुद्धा कोर्सेस आहेत. तर एअर होस्टेसचे सुद्धा कोर्सेस आहेत. तर विमानामध्ये जर तुम्हाला काम करण्याची आवड असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचेसुद्धा कोर्सेस तुम्ही करू शकता. परंतु जे तुम्हाला आवडतं तेच करा. अनेक क्षेत्र आहेत, त्यातून तुम्ही शोधून काढा की तुमच्यासाठी योग्य असलेलं क्षेत्र कोणतं आहे. इवन प्लंबरसुद्धा आजकाल आपण बघतोय की सहज मिळत नाही. काही लँग्वेजेस तुम्ही शिकू शकता, ज्या लँग्वेजला डिमांड आहे. फ्रेंच लँग्वेजसारखी लँग्वेज तुम्ही शिकू शकता. डेस्कटॉप पब्लिशिंग, ब्युटी कल्चर, रोड कन्स्ट्रक्शन, बेसिक फॅशन डिझायनिंग, सर्व्हिस अँड रिपेअरिंग ऑफ डिझेल इंजिनचा सुद्धा कोर्स आहे. गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅशन टेक्नॉलॉजी याबद्दल आपण बोललो. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसुद्धा तुम्ही होऊ शकता. TV मेकॅनिक होऊ शकता. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन, टॅली वगैरे, टॅलीसारखे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही हे काम करू शकता. त्यानंतर कॉम्प्युटर डाटा ऑपरेटर तुम्ही होऊ शकता. डाटा एंट्री ऑपरेटर होऊ शकता. वेल्डिंग तुम्ही करू शकता. गॅस वेल्डिंग म्हणा, इलेक्ट्रिक वेल्डिंग तुम्ही करू शकता. वेल्डिंग इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुम्ही करू शकता. बेकरीमध्ये तुम्ही काम करू शकता. बेकरी स्वतःची टाकू शकता. मोटर, आर्मेचर अँड वाइंडिंग, तुम्हाला माहिती आहे की तुमचे जे इलेक्ट्रिक पंप असतात किंवा कुठली इलेक्ट्रिक मोटर जी असते त्याच्यामध्ये आर्मेचर असतं. तर ते आर्मेचरमध्ये ते वाइंडिंग करावे लागतात. वायर्स जे आहे ते बारीक वायर असतात, त्याचे खूप सारे टर्न्स असतात. तर त्याचं वाइंडिंग त्या ठिकाणी करावं लागतं. तर त्याचेसुद्धा कोर्सेस आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पेपर अँड प्रिंटिंग टेक्नॉलॉजी हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पेपर तयार करणे, त्यानंतर त्याच्यावर प्रिंटिंग करणे ही सुद्धा टेक्नॉलॉजी, महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे. अनेक पुस्तकं आपण बघतो, अनेक न्यूजपेपर्स आपण बघतो.
तर ते पेपर त्या ठिकाणी आधी तयार केला पाहिजे, त्यानंतर त्याच्यावर प्रिंटिंग व्यवस्थित झालं पाहिजे. तर ते तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे. हॉटेल रिसेप्शन अँड बुक कीपिंग, इंडस्ट्रियल सेफ्टी अँड मॅनेजमेंट ट्रेनिंग, ॲडव्हान्स कोर्स इन टेलरिंग अँड कटिंग, असे अनेक कोर्सेस आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी मला अतिशय बरं वाटतं की एवढे सगळे कोर्सेसची माहिती मी माझ्या विद्यार्थ्यांना दिली आणि माझ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आपल्या आवडीचं क्षेत्र निवडावं आणि त्यासाठी त्यांना कोणती कोणती क्षेत्र आहेत हे माहीत पाहिजे आणि सर्व क्षेत्राबद्दल तुम्ही डिटेल अभ्यास करा. विशेषतः जे क्षेत्र तुमच्या आवडीचं आहे, ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जाण्याची इच्छा आहे त्याचा तुम्ही जास्त अभ्यास करा. त्या क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य कोणी प्राप्त केलं, विशेष यश कोणी प्राप्त केलं, अशा लोकांचा अभ्यास करा. त्यांनी काय काय केलं याचा अभ्यास करा. आणि त्याचबरोबर मी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देतो आणि अतिशय उज्ज्वल भविष्य त्यांना लाभो अशी मी मनोकामना व्यक्त करतो आणि माझं हे लेक्चर थांबवतो. धन्यवाद मित्रांनो.